तर नमस्कार, जय महाराष्ट्र. मी साई प्रथमेश. तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची मित्रांनो जाहिरात असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या असणारी जाहिरात कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये मित्रांनो विभागीय कामगार व कल्याण अधिकारी या पदासाठी एकूण 5 जागा रिक्त यामध्ये असणार आहे. सरळ सेवा भरती असणार आहे. म्हणजेच यामध्ये तुमची एक एक्झाम होणार आहे आणि त्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन यामध्ये असणार आहे. तर चला पदाबाबत सविस्तर माहिती बघून घेऊया. त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पगार जो असणार आहे 44,900 पासून 1,42,400 इतकी सॅलरी तुमची पर मंथ यामध्ये असणार आहे. वर्ग ब, गट बचं हे पद यामध्ये असणार आहे. त्यामुळे सॅलरी तुम्हाला हाय स्केलची दिली जाणार आहे. त्याचमुळे या पदांसाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण दिले आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट बघूया, शैक्षणिक पात्रता यासाठी काय लागणार आहे. तर यामध्ये मित्रांनो शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य किंवा इतर कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर तुम्हाला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, कर्मचारी व्यवस्थापन व औद्योगिक संबंध यामधील पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. हे नसेल तुमच्याकडे तर महाराष्ट्र व कामगार अध्ययन संस्था मुंबईमधून कामगार अध्ययन या विषयाची पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी किंवा तुमच्याकडे महाराष्ट्र शासन कारखाना अधिनियम 1948 प्रमाणे कल्याण अधिकारी या पदासाठी मान्यता दिलेली आहारता धारण केलेली असावी. हे तुमच्याकडे क्वालिफिकेशन यामध्ये लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. 500 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेली संस्था अथवा सार्वजनिक उपयोगिता सेवा संस्था यामधील तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 100 गुणांची मराठीचे जे काही विषय तुम्हाला उत्तीर्ण असणे तुमचं गरजेचं असणार आहे तुमच्या पदवीमध्ये. त्यानंतर यामध्ये वयोमर्यादा किती लागणार आहे? कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष जास्तीत जास्त एज लिमिट यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुमची निवड कशाप्रकारे असणार आहे? सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये तुमची बहुपर्यायी एक एक्झाम होणार आहे. ऑनलाईन एक्झाम असणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन असणार आहे. ऑनलाईन एक्झामसाठी विषय बघा टोटल 5 विषय असणार आहे. 60-40 रेशो यामध्ये तुम्हाला असणार आहे. 60 क्वेश्चन तुम्हाला तुमच्या पदाच्या अर्हतेशी निगडीत तुम्हाला 60 क्वेश्चन यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर 40 क्वेश्चन तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे 40 क्वेश्चन यामध्ये तुम्हाला असणार आहे. असे टोटल मित्रांनो 100 प्रश्न तुम्हाला यामध्ये असणार आहे. 200 मार्कांची ही एक्झाम असणार आहे आणि 60 मिनिटांचा कालावधी तुम्हाला यामध्ये दिला जाणार आहे. त्याचबरोबर यासाठी जो काही सिलेबस असणार आहे, अभ्यासक्रम असणार आहे, तो त्यांनी सविस्तर या पी-डी-एफमध्ये इथे प्रोव्हाईड केलेला आहे. ही जी पी-डी-एफ असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. जर या पदासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ही असणारी ऑफिशियल वेबसाईट, ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्जाला मित्रांनो सुरुवात झालेली आहे 20 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 12 मार्च 2026 ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाची फी असणार आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹900 अर्जाची फी असणार आहे. त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ₹1000 ही अर्जाची फी यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर इतर जी काही महत्त्वाची माहिती असणार आहे त्यांनी या पी-डी-एफमध्ये प्रोव्हाईड केलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेची कायमस्वरूपीची ही नोकरी असणार आहे. जर तुम्ही या पदासाठी पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. याआधी सुद्धा महानगरपालिकेकडून 32 जागांसाठी कामगार पदासाठी एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्या जाहिरातीबाबत सुद्धा सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती अवेलेबल असणारच आहे. तशा प्रकारे ही जाहिरात सविस्तर बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.